सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि त्यानंतर बोलायला सुरुवात करा. नमस्कार, मी सुरेखा डोईफोडे. मी मुंबईचीच रहिवासी आहे. कांदिवली चारकोपवरून मी आलेली आहे. जे 3-4 दिवस झालं जे दादा जरांगे साहेब जे इथे येऊन आंदोलन करत आहेत, पण खूप शांतपणाने आणि शीतयुद्ध आहे हे. अशा पद्धतीचं हे शीतयुद्ध करत आहेत की आम्ही इमॅजिन पण केलं नव्हतं की एवढं शांततेत चालेल. एवढा मराठा समाज लाखोने ओसंडून वाहतोय, पण एवढ्या शांततेने हे आंदोलन चाललेलं आहे. आम्हाला याचं खूप कौतुक आहे. आम्ही मुंबईकर म्हणून आम्ही या आंदोलनाचं खूप 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 मोठ्या प्रमाणे समर्थन करतो आहे. मी मुंबईची राहणारी आहे. इथे मी जॉब करते, मी प्रवास करते. जेव्हा प्रवास करताना मला कुणाचा त्रास झालेला नाही. जे आतापर्यंत जेवढे पण पत्रकार लोकांनी ट्रेनमध्ये जाऊन महिलांना विचारलेलं आहे, आम्ही स्वतः व्हिडिओ पाहिलेले आहे, ते चुकीचं आहे. पत्रकारांनी हे जे चालवलेलं आहे ते आधी बंद करावे. तुमच्या हातात जर तुमच्याकडे डिग्री आहे पत्रकारितेची, त्याचा चांगला वापर करावा. मी मुंबईत राहणारी आहे, याचा अर्थ असा नाही की मी तुमचं हे सगळं सहन करेन म्हणून. एक मुंबईकर म्हणून आणि एक मराठा म्हणून मी या सर्व मराठा बांधवांना आले होते. मी माझं काम इथे मरीन लाईन्सला आहे. मी मरीन लाईन्सला कामाला येते, पनवेलवरून येते. मला कुठलाही त्रास आली नाही. मी शिवाजी छत्रपती टर्मिनसला उतरून ब्रिजच्या आतून खालून भुयारी मार्गातून मी प्रवास केला. मला कुठलाही तिथे खूप गर्दी होती, पण कुठलाही त्रास नाही. मला कुठलाही धक्का नाही. मला रोज गर्दीतून धक्का लागतो, पण मला कुठलाही शुक्रवारी शनिवारी धक्का नाही लागला किंवा सोमवारीही धक्का नाही लागला. मी माझ्या सुखरूप उलट बिनधास्तपणे मी जात होती, कारण मला या मुंबईमधल्या एका अभिनेत्रीने फेसबुक पोस्ट टाकली होती की मी पहिल्यांदा दक्षिण मुंबईत भयभीत झाले. खरंच असं मराठा समाज वागतोय का मुंबईमध्ये? नाही, अजिबात नाही. जिला जर भीती वाटत असेल तर तिने स्वतःच्या घरी जाऊन राहावं, अभिनेत्री बनवू नये. कारण मी स्वतः बॉलिवूडमध्ये काम करते. रात्र 3-3 वाजता मी घरी येते. मी स्वतः एक आर्ट डायरेक्टर आहे, तरी सुद्धा मी स्वतः सांगते की कुठल्याच मुलीला आणि कुठल्याच अभिनेत्रीला आजपर्यंत रात्रीचा त्रास झालेला नाही. तर इथे मराठा समाजाला तर अरे ते तर तुमचं रक्षण करतील. आजपर्यंत मराठ्यांनी आपल्या महाराष्ट्राचं रक्षण केलेलं नाही, तर भारताचं रक्षण केलेलं आहे.